जय जिजाऊ, जय शिवराय. प्रथम सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण ज्यांच्याकडं शिवरायांची छबी म्हणून पाहतो ते मनोजदादा जरांगे पाटील आज शिवनेरीवर पोहोचले आणि त्यांनी प्रथमतः तेथील माती आपल्या भाळी लावून राजांना त्रिवार मुजरा केला. शिवरायांचे राज्यामध्ये जशी राजा तशी प्रजा होती. मला आठवलं शिवरायांचं रयतेवरी नितांत प्रेम, आदर आणि आपुलकी व हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे म्हणणारे शिवराय. कधीच शिवरायांनी हे राज्य आपलं आहे असं संबोधलं नाही, तर हे राज्य हे रयतेचं राज्य आहे हीच त्यांची संकल्पना होती. शिवरायांच्या राज्यामध्ये जात, धर्म, भेद याला कुठेही थारा नव्हता. शिवरायांच्या राज्यामध्ये जे कोणी स्वराज्यासाठी लढतील, साथ देतील ते सर्व मावळे होते. म्हणून प्रजा देखील आपल्या राजासाठी बलिदान द्यायला, जीवाची बाजी लावायला सदैव तत्पर राहत होती व त्यांना राजा आपल्यासा वाटत होता. तेव्हा मला एक प्रश्न पडतो, आत्ताचे राज्यकर्ते शिवाजी महाराजांचा एखादा गुण घेतील का? शिवरायांच्या काळामध्ये माय माऊलीवर, बहिणीवर अत्याचार करणाऱ्यांचे हात वरच्या वर कर्म केले जात, तर भ्रष्टांना कडेलोट होत होता आणि रयतेला न्याय मिळत होता. एवढंच नव्हे तर शेतकऱ्याच्या शेतातल्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये अशी तंबी शिवराय देत होते. म्हणूनच त्या राजाविषयी आपुलकी, प्रेम व आपला राजा असं प्रजेला वाटायचं आणि शिवराय हे प्रजेला रयत समजून व ती आपली म्हणून तिला पोटाशी धरायचे. जेव्हा शिवरायांचं स्वराज्य आठवलं जातं, त्यांचा आपण शिवजन्मोत्सव साजरा करतो, तेव्हा राज्यकर्ते यातील एखादा गुण घेतील का? आज शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, कष्टकऱ्याला रोजगार नाही, सुशिक्षिताला नोकरी नाही, यांच्यातच हे भांडणं करून निवडणुकीपुरतं भांडण करतात आणि नंतर एकाच मांडीवर बसून, एकाच खुर्चीवर बसून सत्ता उपभोगतात.